परमेश्वराचे आभार मानूया की पुन्हा एकदा ह्या माध्यमाच्याद्वारे आपल्याला त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याचं त्यांनी संधी दिलेली आहे। आज आपण अशा एका स्त्रीची कथा पाहणार आहोत आणि तिच्या जीवनावरून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत। आणि म्हणून आजचा विषय आहे, जेव्हा पळून जाणं हा उपाय नसतो किंवा पर्याय नसतो। जेव्हा पळून जाणं हा पर्याय नसतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक संकट, अडीअडचणी, समस्या या वारंवार येत असतात। देवाकडे वळल्यानंतर, विश्वासात आल्यानंतर देखील अशा गोष्टी घडतात। परंतु ज्यावेळेस परिस्थिती बिकट होत जाते, कठीण होत जाते, त्यावेळेस आपण काय करू शकतो? काय केलं पाहिजे? आज आपण अशाच एका स्त्रीविषयी पाहणार आहोत की जिने तिच्या प्रॉब्लेमपासून, समस्यापासून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ती पळून गेली। परंतु तिला हे कळून आलं की ती देवापासून पळून जाऊ शकत नाही आणि शेवटी देवाने तिच्या जीवनाचं नियंत्रण केलं, तिला मार्गदर्शन केलं। आणि ही कथा आपल्याला उत्पत्तीच्या 16व्या अध्यायात वाचायला मिळते। उत्पत्ती 16 आणि वचन 1 ते 16 हा आपला असा शास्त्रभाग आहे। आणि याच्यावरून आपण हा धडा शिकू की ज्यावेळेस आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे किंवा हट्टीपणाने वागतो, असं असताना तेव्हा देखील देवाचं नियंत्रण आपल्या जीवनावर असतं। जेव्हा आपण देवापासून दूर जातो तरी तो आपल्यापासून दूर जात नाही। वचन 1 ते 6 बघा, उत्पत्ती 16 आणि वचन 1 ते 6 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, अब्रामाची बायको साराय हिच्यापासून त्याला काही मूलबाळ झाले नाही। तिची एक मिस्री दासी होती, म्हणजे मिस्र देशातून मिळालेली। तिचे नाव हगार असे होते। साराय अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल। तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला। अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपली मिस्री दासी हगार हिला आपला नवरा अब्राम याने बायको करावी म्हणून त्याला नेऊन दिली। तो हगारेपाशी गेला व ती गर्भवती झाली। आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली। तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी, मी आपली दासी तुम्हाला अंगीकाराव्यास दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे। परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो। अब्राम सारायला म्हणाला, पहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल तसे तिचे कर। मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली। तर आजचा आपला विषय आहे, जेव्हा पळून जाणं हा उपाय नसतो किंवा पर्याय नसतो। आणि हगार या स्त्रीविषयी आज आपण पाहणार आहोत की ज्यावेळेस आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे, हट्टीपणाने, मनासारखं वागतो, त्यावेळेस जगातील भ्रष्टतेमुळे आपण भ्रष्ट होत असतो। आणि हेच आपल्याला पहिल्या 6 वचनात पाहायला मिळतं की अब्राम आणि सारा हे मिस्र देशात गेले आणि त्या ठिकाणी ते 10 वर्ष राहिले। आणि 10 वर्ष राहिल्यामुळे त्या लोकांच्या चालीरीती, रीतिरिवाज जे होते की बायकोला जर मूलबाळ झाले नाही तर दासी किंवा नौकर जी असते तीसुद्धा आपण पत्नी म्हणून आणि तिच्यापासून झालेले मुलं देखील स्वतःचे मुलं म्हणून सांभाळू शकतो, अशा प्रकारची रीत, अशा प्रकारची पद्धत त्या काळामध्ये त्या लोकांमध्ये होती। आणि आपण या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस अब्रामाने साराला मूलबाळ झालं नाही, त्यावेळेस साराने हे सुचवलेलं आहे। दुसऱ्या वचनात आपण वाचतो की सारा अब्रामाला म्हणाली की परमेश्वराने माझी कूस बंद ठेवलेली आहे आणि म्हणून आपली दासी हगार हिच्यापाशी जा। या ठिकाणी आपण सारेचा मनस्ताप पाहतो।
बरेच वर्ष मूलबाळ झालं नसल्यामुळे बरेच वर्ष परमेश्वराने तिची प्रार्थना न ऐकल्यामुळे तिला मनस्ताप झालेला आहे. किती वेळेस असं होतं की बरेच वर्ष उलटून गेल्यानंतर जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही, प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तेव्हा आपण पर्याय शोधतो, नाही का? आपण कशा रीतीने तो प्रॉब्लेम हाताळावा, आपण मनाने काय करावं हे आपण करू लागतो. आणि हेच या ठिकाणी घडताना आपण पाहतो की साराचा मनस्ताप, देवाने त्यांना सांगितलेलं होतं की त्यांना मूलबाळ होईल, परंतु साराने अब्रामाला हा पर्याय सुचवलेला आहे की माझी दासी हगार हिच्यापाशी जा आणि तिच्यापासून आपल्याला मूलबाळ होईल. आणि मग आपण वाचतो की तेव्हा अब्रामाने सारा हिचा शब्द मान्य केला. यावेळेस या ठिकाणी अब्रामाने विचार करायला पाहिजे होता की साराचं म्हणणं हे योग्य आहे की नाही, देवाच्या इच्छेनुसार देवाच्या वचनाला मान्य धरून आहे का नाही. पण या ठिकाणी अब्रामाने एक चूक केलेली आहे. त्याने त्याच्या पत्नीला खुश करण्यासाठी तिचं ऐकलेलं आहे. किती वेळेस असं होतं की आपण एखाद्याला खुश करण्यासाठी आपण त्यांचं ऐकतो, आपण कोणतेही प्रश्न विचारत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता ही जी योजना, हा जो प्लॅन साराने केलेला, ही देवाची योजना नाही आहे. ह्या दोघांनी प्रार्थना करून देवाचं मार्गदर्शन घेतलं नाही, देवाला विचारलेलं नाही. ते मनाने पर्याय सुचवत आहे. ते मनाने काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. बरेच वेळेस आपणही असंच करतो, नाही का? आपण काहीतरी स्वतःहून घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर आपण पाहतो वचनं 2 आणि 3 मध्ये की अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यामुळे साराय हिने आपली दासी हगार, 10 वर्षामध्ये असा परिणाम झाला की 10 वर्ष त्या लोकात, मिस्री लोकात राहिल्यामुळे त्यांच्या चालीरीती, त्यांची जीवनशैली यांचा प्रभाव अब्राम सारा यांच्यावर पडला आणि ते त्यांच्याप्रमाणे वागू लागले. आणि म्हणून संगतीचा परिणाम हा महत्त्वाचा आहे की आपण कोणत्या लोकांमध्ये राहतो, कोणत्या लोकांमध्ये वावरतो, कधी ना कधी त्यांचा प्रभाव, त्याचा परिणाम आपल्यावर, आपल्या मुलाबाळांवर होत असतो. आणि हेच या ठिकाणी राहिलेलं आहे की 10 वर्ष तिथं राहिल्यामुळं साराला पण वाटू लागलं की त्याच्यात काय, त्याला काय होतं, की जरी देवाची योजना नाही तरी दासीपासून मुलं झाले तर आपण आपले मुलं म्हणून सांभाळू. आणि म्हणून तिने हा चुकीचा पर्याय सुचवलेला आहे. तर ज्यावेळेस आपण आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या हट्टाप्रमाणे करतो, त्यावेळेस काय होतं, पहिली गोष्ट ही की जगाचा चुकीचा प्रभाव आपल्यावर पडतो, आपण भ्रष्ट होत असतो जगी चालीरीतीमुळे. दुसरी गोष्ट, आपण जगाच्या विचारसरणीप्रमाणे विचार करू लागतो, आपले विचार, आपली जीवनशैली ही बदलू लागते. तिसरी गोष्ट अशी की ज्या लोकात आपण राहत असतो अनेक वर्ष, त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो, त्यांचे मार्ग आपण अवलंबून लागतो, त्याच्यात आपलं काही चुकीचं आहे असं आपल्याला वाटत नाही. आपण देवापासून दूर जातो, जगी गोष्टींच्या आहारी जातो आणि त्यामुळे आपल्याकडून चुका घडत असतात, पापं घडतात. तेच या ठिकाणी झालेलं आहे. तर पहिली गोष्ट, पहिला पॉईंट आपल्याला हा दिसून येतो की ज्यावेळेस आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे, हट्टाप्रमाणे चालतो, त्यावेळेस आपण जगिकरित्या भ्रष्ट होत असतो. पुढे काय झालं बघा, वचन 6 ते 9 आपण वाचतो. अब्राम सारायला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे. आता काय झालेलं आहे की ज्यावेळेस हागार ही गर्भवती राहिली, ती तिच्या धनिनीचा, सारायचा द्वेष करू लागली, त्यावेळेस सारा ही संतापली. तिने अब्रामाला दोष दिला, तिने देवाला दोष दिलेला आहे. आणि नंतर त्यांच्यामध्ये वैमनस्य, दुश्मनी ही निर्माण झाली.
जेलसी निर्माण झालेली आहे. 5व्या वचनात आपण वाचतो की आपण गर्भवती आहोत असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागलेली आहे. आणि ती म्हणते की परमेश्वर आपला दोघांचा न्याय करो. आता इथं परमेश्वराचा काय संबंध आहे? त्यांनी परमेश्वराला विचारलं होतं का? नाही आहे. पण तरी ती म्हणते की परमेश्वर आपला न्याय करो. बरेच वेळेस चुका आपण करतो आणि आपण देवाला दोष देतो. आणि तेच या ठिकाणी घडलेलं आहे. अब्राम सारायला म्हणाला की पहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसते तसे तिचे कर. मग साराय तिचा जाच करू लागली. किती विशेष आहे का? अब्रामाने पहिल्या वेळेस साराचं ऐकलं, चुकीचं पाऊल उचललं आणि आता परत तो म्हणतो की तुला जसं योग्य वाटतं तसं कर. आणि ती खुशाल हगारेचा, तिच्या दासीचा जाच करू लागलेली आहे. तिचा छळ, तिला त्रास देऊ लागलेली आहे. चुकीचं पाऊल अगोदर साराने उचललेलं आहे. चुकीचा सल्ला साराने अब्रामाला दिलेला आहे आणि आता तीच अब्रामाला दोष देते. किती विशेष आहे ना का? आणि मग आपण वाचतो 6व्या वचनाच्या शेवटी की ज्यावेळेस सारा हगारेचा जाच करू लागली त्यावेळेस हगार ही तिला सोडून पळून गेली. तिने सहन केलं, परंतु एक दिवशी तिने ठरवलं की आता हे सहनशीलतेच्या पलीकडं झालेलं आहे. आता आम्ही दोघी एका घरामध्ये राहू शकत नाही आणि म्हणून ती तिला सोडून पळून गेली. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की एखादी परिस्थिती आपल्या जीवनातली हातापायावर गेली तर आपल्याला देखील पळून जावं असं वाटतं, नाही का? किती वेळेस तसं झालेलं आहे. परंतु देवाची स्तुती असो की जरी आपण पळून गेलो किंवा पळून जाण्याचा विचार केला तरी देवाला माहीत असतं की आपल्या जीवनात काय चाललेलं आहे, काय झालेलं आहे आणि काय होणार आहे. त्याचं नियंत्रण आपल्या जीवनावर असतं. आता या ठिकाणी ती पळून गेलेली आहे, म्हणजे तिच्या जीवनात उलथापालथ झालेली आहे. ती अब्राम आणि सारा यांच्या संगतीत राहून तिला माहीत होतं की अब्राम आणि सारा हे देवाचे लोक आहेत, प्रार्थना करणारे आहेत, देवावर विश्वास ठेवणारे आहेत आणि त्यांच्याही जीवनाचा प्रभाव तिच्यावर झालेला होता. परंतु ती देवाचा आश्रय घेण्याऐवजी, प्रार्थना करण्याऐवजी, देवाला शरण जाण्याऐवजी ती पळून गेलेली आहे. तिने जसं काही कायदा हातात घेतलेला आहे. आणि पुढं काय होतं बघा, वचन 7. रानात शूरच्या वाट्यावर एक झरा लागतो, त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. म्हणजे हे सर्व घडत असताना परमेश्वराचं तिच्याकडे लक्ष होतं का? तुमच्या आणि माझ्या जीवनात जे काही घडत आहे ते घडत असताना आपण पळून जाण्याचा विचार करतो किंवा पळून गेलेला असताना देव आपल्याकडे पाहत असतो का? हो. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या दूताला ती आढळून आली. म्हणजे देवाने त्याचा दूत तिला सहाय्य करण्यासाठी पाठवला. तो म्हणाला, वचन 8. अगे सारायचे दासी हगारे, तू आलीस कुठून व जातेस कुठे? ती म्हणाली, माझी धनीन सारा हिला सोडून मी पळून जात आहे. आता या ठिकाणी एक आश्चर्याची गोष्ट आहे की ह्या देवदूताला माहीत नसेल का ती कुठून आलेली आहे, ती कोण आहे, कुठं चाललेली आहे. परंतु तरी तो तिला प्रश्न विचारतो, तू आलीस कुठून व जातेस कुठे? 2 प्रश्न त्याने विचारलेले आहे. माहीत नाही म्हणून नाही, तर हगारेने विचार करावा म्हणून. पहिला प्रश्न आहे की तू कुठून आलीस? ती तिचं घर सोडून तिच्या धनिनीपासून, मालकिनीपासून पळून आलेली आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की तू जातीस कुठे? देवदूत तिला विचारते. पण ह्या प्रश्नाचं तिच्याकडे उत्तर नाही आहे, कारण ती फक्त घर सोडून पळून निघालेली आहे. कुठं जाणार आहे, काय होणार आहे हे तिला माहीत नाही आहे.
आणि म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिच्याजवळ नाही आहे की तू जातेस कुठे. ती फक्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. ती म्हणाली, माझी धनीन साराई हिला सोडून मी पळून जात आहे. म्हणजे बघा, कुठून आली ह्याच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलेलं आहे. कुठं चालली, कुठं जाणार आहे याचं उत्तर दिलेलं नाही, कारण तिला माहीत नाही आहे. किती बिकट, किती कठीण परिस्थिती आहे बघा एका स्त्रीसाठी, की जिची काही चूक नसताना, जिने कोणती मागणी केलेली नसताना, तिने अब्रामाशी किंवा कोणाशी लग्न करावं हे तिच्या हातात नसताना जबरदस्तीने, बळजबरीने ती एक दासी, नोकरीण आहे म्हणून तिचं लग्न करून ती अब्रामाची उपपत्नी झालेली आहे. किती वेळेस असं होतं की मुलींची इच्छा नसताना जबरदस्तीने आईवडिलांच्या किंवा इतरांच्या म्हणण्यामुळे, जबरदस्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे नाईलाजाने त्यांना लग्न करावं लागतं. आणि मग सुरू होतात एकामागून एक प्रॉब्लेम आणि समस्या. आणि काही वेळेस ते इतके वाढतात की पळून जावं असं वाटतं. आणि काही मुले, काही स्त्रिया घर सोडून पळून देखील जातात. आणि म्हणून आज आपण अशाच एका स्त्रीबद्दल पाहत आहोत की जिच्यावर अशी परिस्थिती आली, तिच्या ध्यानीमनी नसताना, तिने निवडलेली नसताना, आणि ती पळून गेली. परंतु अशा परिस्थितीत देव आपल्याबरोबर असतो का? देव आपल्याला सहाय्य करतो का? हेच आपण ह्याच्यातून पाहणार आहोत. वचन 9, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. आता बघा, हे उत्तर तिला अपेक्षित नव्हतं. परत जाण्यासाठी तिने घर सोडलेलं नव्हतं. पण जायचं कुठे, स्वतःचं घर कसं बसवायचं, कुठं जायचं आणि कुठं राहायचं हे पण तिला माहीत नव्हतं. आणि या ठिकाणी देवाचं उत्तर आहे की जिथून तू निघून आली तिकडे परत जा. ज्या ठिकाणावरून तिने तो चुकीचे निर्णय घेतलेला आहे, चुकीचं पाऊल उचललेलं आहे, ते देव तिला कबूल करायला लावत आहे. आणि तेच तुम्हाला आणि मलाही, की ज्यावेळेस आपण चुकीचं पाऊल असं उचलतो, ज्यावेळेस आपण रागाच्या, संतापाच्या भरात किंवा परिस्थितीच्या आहारी जाऊन, भावनेच्या आहारी जाऊन आपण घर सोडून जातो किंवा पळून जातो, त्यावेळेस काय होतं? परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली त्याचे शोषित राहा. म्हणजे काय, तिच्या हाताखाली परत तोच त्रास सहन करायचा का? तेच बोलणे ऐकायचे का? हो. शास्त्र सांगतं की ज्यावेळेस आपण देवाचं ऐकतो, देवाच्या अधीन राहतो, आणि त्याच्यामुळे जेव्हा आपली निंदा, आपला छळ होतो, त्यावेळेस गौरवाचा आत्मा आपल्यावर येऊन राहिलेला आहे. त्यावेळेस आपण देवाचं आज्ञापालन करत आहोत. जरी मानवी दृष्टीने, जरी आपल्या दृष्टीने हे चुकीचा सल्ला आहे. आता कोणत्या तज्ज्ञाने, कोणत्या पालकाने किंवा सेवकाने असा सल्ला तिला दिला असता का? नाही. त्यांनी सांगितलं असतं की तू प्रार्थना कर, विश्वास धर, परमेश्वर मार्गदर्शन करील. परंतु देवदूत तिला सांगतो की धनिनीकडे परत जा आणि तिच्या अधीन राहा. आणि मग काय होतं बघा, देव मार्गदर्शन करतो, सल्ला देतो, पण ऐकायचं का नाही हे आपल्यावर असतं. वचन 10, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. तर दुसरा धडा आपण हा शिकतो हिच्यापासून, वचन 6 ते 9 मध्ये, की ज्यावेळेस आपण मनाच्या इच्छेप्रमाणे वागतो, हट्टीपणा करतो, त्यावेळेस आपण हाताने प्रॉब्लेम वाढवत असतो. तिला घर होतं, राहायला ठिकाण होतं, आणि आता तिने हट्टीपणा करून मनाच्या इच्छेप्रमाणे वागून घर सोडून गेल्यामुळे तिने हाताने प्रॉब्लेम वाढवलेले आहे. कुठं जायचं तिला माहीत नाही, तिला कोणतंही ठिकाण नाही आहे. म्हणजे उतावळेपणाने, भावनेच्या आहारी जाऊन ज्यावेळेस आपण पाऊल उचलतो, त्यावेळेस प्रॉब्लेम सुटत नाही, उलट प्रॉब्लेम वाढत असतात. तिसरा धडा हा वचन 10 ते 14. 10व्या वचनात आपण वाचतो की परमेश्वराच्या दूताने, म्हणजे परमेश्वराने
तिला एक अभिवचन दिलेलं आहे, एक प्रॉमिस दिलेली आहे की मी तुझी संतती वाढवीन, एवढेच की तिची संततीची गणती करता येणार नाही. अशा प्रकारचा आशीर्वाद तो तिला देत आहे. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, वचन 11, पहा तू गर्भवती आहेस, तुला पुत्र होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझ्या शोकवाणीला कान दिला आहे, किंवा तुझं दुःख हे ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. परमेश्वर हे सर्व घडत असताना पाहत होता का? हो. म्हणून तो म्हणतो की तुला मुलगा होईल, पुत्र होईल, आणि त्याचं नाव तू इश्माईल असं ठेव, कारण परमेश्वराने तुझ्या दुःखाच्या वाणीला कान दिलेला आहे. परमेश्वराने तुझं ऐकलेलं आहे. आणि मग तो पुत्र कसा होईल तो सांगतो. वचन 12, तो रानघाडावासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल. म्हणजे तो अगदी रफ टफ असा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल. तो दुष्ट, मार्का, हिंसक असा होईल आणि सर्वांचा हात त्याच्यावर चालेल. तो आपल्या सर्व भावबंदाच्या देखत पूर्वेस वस्ती करेल. म्हणजे इस्रायलचा पूर्व दिशेस. म्हणजे तो कोणत्या ठिकाणी सेटल होईल, तो मुलगा मोठा झाल्यावर कसा असेल, काय करेल, हे देखील त्या देवदूताने म्हणजे परमेश्वराने तिला कळवलेलं आहे. बघा, ती अशा पॉईंटला तिच्या जीवनात आलेली आहे की पुढं काय होईल हे तिला माहीत नाही आहे, काय करावं हे तिला सुचत नाही आहे. जे सुचलं ते तिने केलेलं आहे. ती भावनेच्या आहारी दिलेली आहे. परिस्थिती तिच्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे, पण तरीही देवाच्या नियंत्रणाबाहेर गेलेली नव्हती. देवाने तिची भेट घेतली, देवदूत पाठवला आणि त्याच्याद्वारे परमेश्वर तिला सांत्वन देत आहे, तिला उत्तेजन देत आहे, पुढं काय होणार आहे हे तिला सांगत आहे. किती विशेष आहे. आणि हे सर्व कशामुळे? देवाच्या कृपेमुळे. लक्षात घ्या की ही मिस्र देशातली दासी आहे आणि मिस्र देशातील लोक हे वेगवेगळे दैवत मानणारे लोक होते. हे आकाशाच्या देवाची भक्ती करणारे लोक नव्हते. पण तरीही अब्राम आणि सारा यांची दासी असल्यामुळे आणि तिने अब्राम आणि साराच्या देवावर विश्वास ठेवल्यामुळे देवाची कृपादृष्टी तिच्यावर झालेली आहे. देव तिच्याबरोबर आहे. कारण शास्त्र सांगतं की तो सर्व मानव जातीचा देव आहे. ती जरी दुसऱ्या जातीची, दुसऱ्या भाषेची होती तरी देवाची कृपा तिच्यावर आहे. देवाने त्याचा देवदूत पाठवला, तिला उत्तेजन दिलं, पुढं काय होणार हे सांगितलं, की तिला मुलगा होईल, त्याचं नाव काय ठेवायचं हे सांगितलं, तो कसा होईल हे सांगितलं, तो काय करील हे देखील सांगितलेलं आहे. आणि त्याच्याद्वारे त्याची संतती आकाशाच्या ताऱ्या इतकी करीन हे देखील वचन तिला दिलेलं आहे. म्हणजे काय? हे परमेश्वराने अशा वेळेस तिला दाखवून दिलं, तिचं सांत्वन केलं, तिची खात्री करून दिली की मी तुझ्याबरोबर आहे. तुझी दासी, तुझी मालकीन जरी तुझा द्वेष करीत आहे तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझी तुझ्यावर कृपा आहे, माझी तुझ्यावर मर्जी आहे. आणि मग 12व्या वचनात आपण वाचतो की तो कोणत्या ठिकाणी जाऊन राहील हे देखील सांगितलेलं आहे. आता इश्माईल या शब्दाचा अर्थ आहे की देव ऐकणार आहे. देव ऐकणार आहे किंवा ऐकणारा देव. तिला सांगितलं की तुला मुलगा होईल, त्याचं नाव इश्माईल असं ठेव. ती गारानं करीत असेल, परमेश्वराची रडून प्रार्थना करीत असेल, है ना. आणि ही प्रार्थना, ही गारानं, ही विनवणी देवाने ऐकली. ज्या वेळेस ती तिच्या मुलाला इश्माईलाला हाक मारीत असेल, इश्माईल, तिला आठवण होत असेल की कशा रीतीने तो पोटात असताना देवदूताने दर्शन दिलं, कशा रीतीने देवाने सांगितलं की इश्माईल हे नाव ठेव. ज्या वेळेस इश्माईलाचं नाव घेतात त्यावेळेस तिला आठवण होतात की देव हा ऐकणारा देव आहे.
मी पळून गेले होते, पण देवाने माझी प्रार्थना ऐकली. मला वाटत नव्हतं तरी देवाने माझी भेट घेतली. पुढं काय होईल माझ्या जीवनात ते सांगितलं, मला सांत्वन दिलं. आणि मग 13 वचन बघा. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई. आता ही इब्री भाषेतला आहे, कारण जुना करार हा इब्री भाषेत लिहिलेला आहे. तिने त्या देवाचं नाव काय ठेवलं बघा. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई म्हणजे तू पाहणारा देव असे ठेवले. इश्माईल या शब्दाचा अर्थ ऐकणारा देव. आणि या ठिकाणी तिने त्या देवाला पाहणारा देव असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? म्हणजे देव ऐकणाराही आहे आणि पाहणाराही आहे. आज तुमच्या जीवनात काय चाललेलं आहे तो पाहत आहे. त्याला माहीत आहे काय चाललेलं आहे, त्याचं लक्ष आहे. म्हणून ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी अशा ठिकाणीही मागून पाहिले काय. तिला वाटलं की ती पळून गेली, दूर रानात निघून गेली. तिला वाटलं की ती आता देवापासून, जगापासून, लोकांपासून दूर गेली. परंतु तसं नव्हतं. आपल्याला वाटतं, लोकांना वाटतं की आपण पळून गेलो म्हणजे आपण देवापासूनही पळून जातो. परंतु तसं नसतं. योनाच्या बाबतीत असंच घडलं. तो देवापासून पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला, पण देवापासून कोणी पळून जाऊ शकत नाही. कोणतंही असं ठिकाण नाही की देव आपल्याला पाहू शकत नाही. तो पाहणारा देव आहे. तो आत्ता एल रोई हे नाव असलेला देव आहे. आणि ह्यावरून वचन 14, त्या विहिरीचे नाव वैर एल लहाय रोई म्हणजे मला पाहणाऱ्या जिवंत देवाची विहीर. आणि ही सर्व घटना, हा देवदूत तिच्याशी जो भेटला, ही एका विहिरीजवळ घडलेली आहे. आणि म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव काय ठेवले? बैर लहाय रोई म्हणजे मला पाहणाऱ्या जिवंत देवाची विहीर. ते ठिकाण, ते स्मारक असे पडले. कादेश व बेरेत यांच्या दरम्यान ही विहीर आहे. ते ठिकाण ज्या वेळेस ती त्या ठिकाणावर जात असे, ज्या वेळेस त्या ठिकाणाचं नाव कोणी घेत असे, त्याला हे माहीत होतं की ती विहीर पाहणाऱ्या देवाची विहीर आहे. देव हा पाहणारा आणि ऐकणारा देव आहे. आणि म्हणून तिसरा धडा, ह्या गोष्टीतून आपण काय शिकतो की परमेश्वर हा ऐकणारा व पाहणारा आहे. तिसरा धडा हा की आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी देवाचं आपल्या जीवनावर नियंत्रण असतं. आपल्याला जरी वाटलं की आपल्या प्रार्थना देव ऐकत आहे का, तरी तो ऐकत असतो. आपल्याला असं वाटतं की देवाचं माझ्याकडे लक्ष आहे का, तरी तो पाहत असतो. तो ऐकणारा आणि पाहणारा देव आहे. त्याचं हगारीच्या जीवनावर नियंत्रण होतं आणि त्याचं तुमच्या आणि माझ्या जीवनावर आज नियंत्रण आहे. आणि पुढे काय होतं हे आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.